महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात गोळीबार झाल्याची बातमी आहे। उल्हासनगरमध्ये घडलेल्या या घटनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेत्यावर भाजप आमदारानं गोळ्या झाडल्यात। शिवसेना नेते महेश गायकवाड यांना जखमी केल्याप्रकरणी भाजप आमदाराला अटक करण्यात आली आहे। आरोपींसोबत आणखी 3 जणांनाही अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांमध्ये काही दिवसांपासून मतभेद होते। यानंतर दोघेही तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात आले। तेथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांवर गोळीबार केला। उल्हासनगर गोळीबाराच्या संदर्भात आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत। जखमी शिवसेना आमदार महेश गायकवाड यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती मिळाली नाही। शिंदे ग्रुप लीडर ही घटना उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री घडली आहे। महेश गायकवाड आणि त्यांच्या एका समर्थकाला 5 गोळ्या लागल्याचं एका प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना सांगितले। वृत्तानुसार शुक्रवारी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शहर प्रमुख महेश गायकवाड हे हिल लाईन आणि पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात बोलत असताना भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी हाणामारी करून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला। भाजपतर्फे देशभरात गाव चलो अभियान राबवण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर भाजपच्या वतीनं शहरात 4 ते 11 फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी घर चलो अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी दिली आहे। भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष वाघोले बोलत होते। यावेळी भाजप आमदार संजय केळकर, आमदार निर्जन डावखरे आदीही उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला 10 वर्षाचा कामगिरी पूर्ण झाली असून सरकारनं विविध क्षेत्रात दमदार कामगिरी केली आहे। यात गेल्या 1.5 वर्षापासून राज्यातील महायुती सरकारनंही महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेला आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना शहरातील प्रत्येक बूथवरील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अभियान हाती घेण्यात आलं आहे। या अभियानाला 4 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 19 फेब्रुवारी रोजीच्या स्मृतिदिनापर्यंत सुरू राहील। पंडित दीनदयाळ यांच्या स्मृतींना अभियान समर्पित केलं जाणार आहे। या अभियानात पक्षाचे शहरातील माजी खासदार, आमदार, माजी नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, प्रकोष्ठचे संयोजक, वॉरियर्स, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, मंडल अध्यक्ष आदी सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी दिली आहे। या अभियानात सहभागी कार्यकर्त्यांना प्रवासी कार्यकर्ता म्हणून संबोधित येणार आहे, तर शहरातील 1000 मतदारांच्या बूथवरील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात येणार आहे। तळागाळातील प्रत्येक मतदारांपर्यंत मोदी सरकारचे 10 वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी आदी सर्व माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत। तसंच मोदीजींची गॅरंटी काय आहे हे प्रत्येक नागरिकाला माहितीपत्राद्वारे सांगण्यात येईल, अशी माहितीही वाघोले यांनी दिली आहे। काय सांगणार भारतीय जनता पार्टीच्या वतीने 4 फेब्रुवारीपासून गाव चलो अभियान सुरू आहे, कशा प्रकारे सुरू असणार आहे, कशा प्रकारे कार्यकर्ते जनमानसापर्यंत पोहोचणार आहेत? भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ठाणे शहर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रभर देखील 11 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे 4 तारीख ते 11 तारीख हे गाव चलो अभियान, शहरी भागात शहर चलो अभियान, बूथ चलो अभियान असंही म्हणता येईल, हे राबवलं जाणार आहे। आणि या शहरामध्ये जे 1437 बूथ आहेत, या प्रत्येक बूथवर 24 तास एक जबाबदार प्रमुख पदाधिकारी जो आहे तो त्या ठिकाणी भेटेल। त्या बूथवर जी काही 200-250 घरं असतील, 1000, 1100, 1200 मतदार असतील, तर त्या ठिकाणी 18 प्रकारचे कामं देखील तो त्या ठिकाणी करणार आहे। मग तिथले जे प्रॉमिनंट लोक आहेत त्यांची भेट असेल, वकील डॉक्टरांची भेट असेल, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातले असतील, धार्मिक क्षेत्रातले असतील, मंदिरं असतील, संस्था संघटना असतील, निरनिराळ्या प्रकारची त्या ठिकाणच्या वस्त्या असतील, गरीब कल्याण योजना त्यांच्यापर्यंत पोचल्यात की नाही, त्यांना त्या ठिकाणी लाभ झाला आहे की नाही, त्या ठिकाणचे जे लाभार्थी किंवा त्या योजना
ज्यांना पोचल्या त्यांची देखील त्यांच्याशी संवाद केला जाणार आहे आणि एकंदरीत संबंध कुटुंबातल्या व्यक्तीशी भारतीय जनता पार्टी म्हणून आदरणीय मोदीजींची गॅरंटी आणि मोदीजींचा वतीने त्यांच्या नेतृत्वाखाली जे 10 वर्ष काम झालेलं आहे त्याच्यासंबंधी माहिती आणि त्याच्यासंबंधी संवाद हा निश्चितपणे या माध्यमातून केला जातो. साहेब, कालच ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. मनसे प्रमुख राज ठाकरे हे काल नाशिक दौरा आटपून परतताना काही वेळ ठाण्याच्या शासकीय विश्रामगृह येथे थांबले होते. त्यानंतर ते मुंबईच्या दिशेनं रवाना होत असताना त्यांच्या वाहनांचा ताफा हा मुलुंड चेकनाका येथील वाहतूक कोंडीत सापडला. येथील दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे हे त्यांच्या गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तसंच नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल खडे बोलही त्यांनी सुनावले. त्यानंतर मुंबईकडे जाणारी आणि ठाण्याकडे येणारी वाहतूक त्वरित टोल कर्मचाऱ्यांनी सोडली. नंतर त्यांचा ताफा मुंबईच्या दिशेनं रवाना झाला. मनसे प्रमुख राज ठाकरे हे मागील 2 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर होते. हे दौरा आटोपून शुक्रवारी ते मुंबईला परतत होते. यावेळी सायंकाळी 7च्या सुमारास ठाण्याच्या शासकीय विश्रामगृह येथे ते थांबले होते. येथे त्यांनी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून ते 7:30च्या सुमारास मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. यावेळी राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा हा मुलुंड येथील टोल नाक्याजवळ वाहतूक कोंडीत अडकला होता. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असतानाही टोल नाक्यावरील कर्मचारी टोलची वसुली करत होते. यामुळे संतप्त झालेले मनसे प्रमुख राज ठाकरे हे स्वतःच्या वाहनातून उतरले आणि टोल नाक्यावर गेले. येथे त्यांनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असताना होत असलेल्या टोल वसुलीबाबत कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असताना सुरू असलेल्या टोल वसुलीबाबत राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. राज यांच्या या भूमिकेनंतर त्वरित या टोल कर्मचाऱ्यांनी दोन्ही बाजूची वाहनं त्वरित सोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही मिनिटांनीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा ताफाही मुंबईच्या दिशेनं रवाना झाला. अनधिकृत बांधकामं किती काही केलं तरी थांबायचं नाव घेत नाहीयेत. ही बांधकामं राजकीय वरदहस्त असल्याशिवाय होऊ शकत नाहीत. त्यातच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना पुरेसा पोलीस बंदोबस्तही उपलब्ध होत नाही.
म्हणून ठाणे महापालिका प्रशासनानं आता महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाचे जवान उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भातील प्रस्ताव नुकत्याच झालेल्या प्रशासकीय महासभेत मंजूर करताना महापालिका 2024-25 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 3,52,32,000 खर्च करण्याची तयारी केली आहे। एकीकडे महापालिकेची तिजोरी रिकामी होत असताना हा अतिरिक्त खर्च करण्याचा घाट नेमका कशासाठी, तसंच हा खर्च करून ती बांधकामं जमीनदोस्त होतील, परंतु नव्यानं पुन्हा ही बांधकामं उभी राहिल्यास त्याला जबाबदार कोण, यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळे ठाणेकर नागरिकांनी कररूपी दिलेल्या पैशांचा योग्य विनियोग करावा अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। तसंच राजकीय वादंग सुरू असल्यानं हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय। अनधिकृत बांधकामांचा मुद्दा विधानसभा अधिवेशनात गाजला। यानंतर ठाणे महापालिका प्रशासनानं नवीन वर्षात अनधिकृत बांधकामांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली। ही मोहीम 14 जानेवारी रोजी सुरू झाली असून ती येत्या 14 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे। परंतु ही कारवाई करताना मनुष्यबळ कमी पडते। त्यामुळे महापालिकेनं आता सुरुवातीला 100 आणि आता त्यात आणखीन 4 असे 104 महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाचे सुरक्षा रक्षक घेण्याचं निश्चित केले। बोर्डानं देखील अतिरिक्त सुरक्षा पर्यवेक्षक आणि सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शवली आहे। त्यासाठी 3 महिन्यांसाठी 1,76,16,000 खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे। परंतु या वेतनाची अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध नसल्यानं ती उपलब्ध करून देण्याचं प्रस्तावित करण्यात आले। दुसरीकडे 2024-25 या आर्थिक वर्षात यासाठी 3,52,32,000 इतकी रक्कम अपेक्षित धरण्यात आली आहे। ही तरतूद तात्काळ उपलब्ध करून देण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे।